मी एक अगदी गरीब स्थितीतील माणूस असल्यामुळे व कुटुंबाचा बोजा जास्त माझ्यावर अवलंबून असल्यामुळे अतिशय त्रस्त होऊन रामेश्वरात जाण्यास घरून आईची आज्ञा घेऊन निघालो. परंतु जाताना संत लोकांची जितकी दर्शने मिळतील तितकी घ्यावी अशी इच्छा पूर्व सुकृताने झाली गेली व त्याप्रमाणे सध्या सत्पुरुष शिर्डी येथे अवतरले आहेत असे कळले. तो शिर्डीसच गेलो. समर्थाचे दर्शन होताच काही दक्षिणा मला देव म्हणाले. ब्राह्मणाला संतोष केल्याशिवाय तुला रामेश्वरची यात्रा सफळ होणार नाही असे म्हणाले. त्यावेळीच माझ्या मनाचा निश्चय झाला की ओहो, यांचे पुढे यात्रा ती काय जास्त आहे. हा निश्चय होताच महाराजांनी रामेश्वरास जाण्या येण्याचा फक्त रेल्वे चार्ज पडेल तो आकडा मागितला. हा आकडा मी हिशोब केला तेव्हा समजला. त्याचे तोंडचे वाक्याप्रमाणे रुपये मोजून दिले. रुपये हातात पडताच बाबा म्हणाले की तुला आता कुठलेही यात्रेस जाण्याची जरूर नाही. मी भीत म्हणले की माझा जर इकडेच रामेश्वर दिसला तर जास्त प्रवासाचे जरूर काय. कारण ही श्रद्धा बसण्याचे कारण ती मूर्ती पाहताच मला असे वाटले की हा माझा आजोबा की पणजोबा आहे. अनेक वेळ पाहिलेला दिसतो व पुष्कळ वेळ ह्यांच्या माझ्या बैठकी व सदुपदेश झाला आहे असे खास भासले. मी रजा 6 महिन्याची बिनपगारी घेतल्यामुळे बरेच दिवस इकडे राहावे अशा बेताने सेवा करीत होतो. 7 दिवस सेवा झाल्यावर सकाळी दर्शनात जाता क्षणी कळविले की भाऊ घरी जा. रामेश्वर तू घरी आल्यापासून उपाशी आहे. जा, नाही तर रामेश्वर न होता भद्रेश्वर होईल. 7 दिवसात तिकडे दिवसा शिर्डी व रात्री झोपेत रामेश्वर अशा आनंदात असल्यामुळे मी त्या वाक्यावर विश्वास ठेवून घरी आलो व पाहतो तो मातोश्रीने मी गेल्यापासून संतापाने अन्न वर्ज्य केले होते व मनाचा असा निर्वार केला होता की हा खरा साधू असेल तर माझे मुलाचा निश्चय बदलवून त्याला 7 दिवसांचे आत डहाणूला परत पाठवेल. नाहीपेक्षा मी 7 दिवस उपास करून 8व्या दिवशी दूध मात्र घेईन व मुलगा जेव्हापर्यंत येईल तेव्हाच अन्न घेईन असो. आपणासारखे करीती तात्काल काशी स्नान जप प्रति दिवशी निद्रा माहुर देशी या वाक्याप्रमाणे मला प्रत्यक्ष अनुभव दाखविला. इकडे याची गादी स्थापन आहे म्हणजे पादुका, कफनी, रुमाल असे सामान बाबा दिल्यावर सांगितले की मी तुझ्याबरोबर येतो. इकडे हे लोक मला फार त्रास देतात. तेव्हा मी सांगितले चला. तेव्हा महाराज म्हणाले सर्व ठिकाणी मी पूर्ण भरलेला आहे. जे डोळ्याने दिसेल ते सर्व मिळून मी आहे. माझे येणे जाणे नाही. मी हालत अगर चालत नाही. आपण चांगले करून अल्लाला द्यावे म्हणजे चांगलेच होईल. चांगले करील त्याचेच मालक अल्लाह आहेत. वाईट करतात व चांगले माझे जवळ मागतात मी कुठून देऊ. नंतर जाताना सांगितले की 7 दिवस उपास केलेले तरी भूक लागणार नाही. त्याप्रमाणे मी घरी जाताच 7 दिवस उपास करावे असा मनास विचार येऊन राहिलो. त्यावेळी मी उत्तर की ज्या आईला उपास पडले तो उपास माझ्याकरिता तेवढे मला देवाने पाडले, परंतु तसे नाही. 7 दिवस मी एकांतामध्ये बसलो असता मध्यंतरी 5 उपास होताच 3 तास बेसावध रीतीने झोप लागली. ती दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत. त्या वेळात ज्योतिषांच्या आधारे मृत्यूची वेळ होती ती टळली.
व मी आपले टिपण म्हणजे पत्रिका जाळून टाकली व जो इतके सांभाळणार आहे त्यापुढे ज्योतिष काय आणि कर्म काय. कारण बाबांनी सांगितले की कोणतेही चांगले काम करीत असावे पुढे अल्ला मालिक आहे, त्याच्या हुकुमाशिवाय झाडाने पान देखील हालत नाही. एका वेळी असे झाले की एक कॉलऱ्याचे केस होती. कॉलेरा झालेल्या माणसास माझेजवळ बाबांची उदी शिल्लक असलेली पाण्यात टाकून पिण्यास दिली. तो इसम सुधारला. त्यामुळे त्या गावी मी चांगला वैद्य आहे अशी लोकांची खात्री झाली. मला विचार पडला की देवा, उदी तर संपली, आता कसे होईल. परंतु त्या दिवसापासून त्या गावचा कॉलराच नाहीसा झाला. परंतु मी वैद्य चांगला हे मात्र शिल्लक राहिले. नंतर भोपोळी गावी एक मारवाडी राहत असे. त्याचा भाऊ सीख झाला. त्यास कुढाण्याच्या संस्थानिक सरकारी डॉक्टरचे औषध चालू होते. त्यास गुण न येता त्याची तब्येत जास्तच झाली व तो व त्याचा भाऊ गाडीत बसून डॉक्टरांना आणण्यास गेला. परंतु डॉक्टर आदल्या दिवशीच रजेवर निघून गेल्यामुळे तो निराश होऊन घरी परत आला. इतक्यात माझा मुक्काम त्याचे घरी गेला. त्या इस्मानी मला पाहताच म्हणले की तुम्ही प्रत्यक्ष बाबांना इकडे आणून भजन पूजन करता, तर मग ह्या माझ्या भावाला औषध देऊन चांगला कराल तर बाबा खरे असे मी म्हणेन, नाही तर तो साई लुच्चा आहे असे समजेन. त्यावेळी मी त्या इस्माची तब्येत पाहिल्याबरोबर इकडे आपण राहू नये असे वाटले. परंतु रात्र झाल्यामुळे तिकडे राहणे भाग आले. नंतर जेवण खाण आटपून भजन करण्यास बसल्यावेळी त्या इस्माने नारळ, तुपाचा दिवा, खडीसाखर, उदबत्ती वगैरे सामान बाबांच्या फोटोजवळ ठेविले. तेव्हा माझ्या मनात आले की हा जर मनुष्य सिख आहे, उठणे बसणे बंद पडले होते, शुद्धीही नसून होती, अशा स्थितीत या इस्माने सामान आणले व त्यास तसाच ठेवून भजन संपेपर्यंत फोटोकडे ध्यान लावून स्वस्थ भजन ऐकत बसला तर ठीक झाले. नंतर मला निसताना म्हणाला, माझा भाऊ मेला तरी हरकत नाही, परंतु तुमचे औषध घेणार. मी रोगाच्या बाबतीत परीक्षक नसून औषधाची मला माहितीच नाही. हे जर खरे आहे तर मी ह्यास काय औषध देणार. असो, सद्गुरूची मर्जी असे म्हणून निजलो आणि सकाळी औषध मागितल्यास काय करावे या विचाराने निजलो. झोप लागताच बाबांनी स्वप्नात सांगितले की काय भाऊ, तू जर वैद्य म्हणवीत नाहीस तर तुला युक्ती सांगतो. हा अमुक रोग आहे, या रोगास अमुक औषध दे म्हणजे तो बरा होईल. सकाळी समक्ष दिसून आले रोगी पुष्कळचा बरा झाला. परंतु त्याने सांगितले की तुमचे गुरुने आज मला कळविले की ह्याचे जवळ औषध घे, तुझ्या भावास हा बरा करील. तेव्हा तुम्ही मला राख द्या, मी ती 200 रुपये फी घेणार. डॉक्टरपेक्षा जास्त विश्वासाने माझ्या भावास देईन व तो बरा होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे. त्यावेळी त्या सांगितलेल्या औषधाचा तपास करून ते त्यास दिले व तो त्याप्रमाणे चांगला झाला. तेव्हा मी हात काही केलेच नाही. सदर माणसास पंडुरोग झाला होता असे समर्थाचे म्हणणे होते. त्याबद्दल मी पैसे किंवा कोणतीही मोबदला घेणार नाही असे त्यास स्पष्ट सांगून निघून गेलो. परंतु त्या इस्मास फार वाईट वाटून त्याने आमचे बिऱ्हाडी मी हजर नसल्यावेळी जरीचा फेटा आणून दिला. मला ही गोष्ट समजताच त्याची किंमत काय असावी असा तपास करून तो ज्या किमतीचा असेल ती किंमत समर्थास पाठवून मग विकत घेतल्याप्रमाणे तो वापरण्यास हरकत नाही असे ठरवले. त्याची किंमत माझ्याजवळ
सवड नसल्यामुळे तो रुमाल मी पेटीत ठेविला. इतके अवकाशात समताने आपला अवतार संपविल्याचे पत्र मिळाल्यावर मी फार दिलगीर झालो व गुरुवारी भजनास बसलो असताना फार वाईट वाटून डोळ्यात पाणी येऊन बरेच असमाधान झाले. नंतर निजल्यावर साक्षात्कार समक्ष सांगितले की दुष्काळ आहे, तर हे रुपये व दुसरे तुझपाशी असलेले रुपये मिळून तांदूळ आणून तोट्याचा धंदा कर. त्यात ते सर्व रुपये संपेपर्यंत तोट्याने धंदा कर व नंतर तोच श्रद्धा नफ्याने कर, म्हणजे तुझी गुजरण होईल. मग दुसऱ्याची नोकरी करणे नको. अल्ला मालिक आहे. तो सर्व जगाचे अपराध पोटात घालणारा असून सर्वात समजत आहे. बरं वाईट त्याला सर्व काही दिसते व समजते. तू काळजी करू नको. तुझे बरोबर मी आहे. तू मजवर जितका भार टाकशील तितका मी घेण्यास खबरदार आहे व तू घेशील तेवढा तुझवर आहे. असे तू मानशील तरी सुद्धा मी तुझवर पडू देणार नाही. त्याप्रमाणे मी त्याच्यावर भार घालून धान्याचे दुकान चालू ठेविले आहे. आज दुष्काळाचे साली 50-60 हजार रुपयांची उलथापालथ सद्गुरूंनी केली व त्यामुळे 10-20 हजार रुपयांचा धंदा मी त्या भरवशावर सहज करीत आहे. म्हणजे ते मजपासून करून घेत आहेत. सदरुह अवतार देवाचा उपअवतार होऊन गेला. पूर्वी गाणगापूर येथे नरसिंह सरस्वतीचा अवतार झाला, तसाच हा अवतार प्रत्यक्ष भगवान होते असे माझ्या मते 7 जन्म मागेल ज्ञानावरून स्पष्ट झाले. असो थोडेसेच लिहून पुरे करीतो, कारण ह्या कामाची जल्दी फार आहे. पुढे मागे कोणी असाच श्रीचा भक्त कोणी ग्रंथास माहिती मागेल त्यास पुढे देता येईल. कळावे लोभ असावा हे विनंती. सद्गुरूच्या चरणाविंदीचा एक पदर रजकण. आत्मबोध जन्मोत्सव अंक. येत्या ध्वजारोपणाचे दिवशी म्हणजे श्रीनाथ महाराजांच्या जन्मोत्सवाचे दिवशी तारीख 13/4/26 रोजी प्रसिद्ध होईल. सदर अंकात श्रीनाथाच्या समकालीन ब्रह्मीभूत व विद्यमान विभूती श्री शीलनाथ महाराज, श्री परहंस महाराज नासिक, श्री धोंडीबुवा महाराज पलुसकर, श्री साईनाथ महाराज, श्री गोविंद महाराज सोनगीर, श्री उपासनी महाराज साकोरी इत्यादिकांची फोटोसह त्रोटक चरित्रे देण्याचा आमचा विचार आहे. आतापर्यंत खालील लेखकांनी लेखांचे अभिवचन दिले आहेत. काहीचे लेख आलेही आहेत. जस्टिस कीर्तने म्हणजे अवतार रहस्य श्रीमंत सरदार किवे साहेब, श्री चिरंजीव वैद्य, श्री हुदल्लीकर, श्री वाकणकर, श्रीमंत कमलाबाई साहेब किबेड. हे कार्य अतिशय खर्चाचे आहे. हल्लीच्या अंकापेक्षा जवळजवळ दुष्पट पाने, सुंदर गुलगुलीत जाड देशी कागद व निरनिराळ्या शाईत फोटो इतके असून तो वर्गणीदारास मिळेल. वार्षिक वर्गणी सह 3 रुपये खर्च आहे. निराळा तरी नवीन होणाऱ्या वर्गणीदारांनी अशी संधी घालवू नये. इतरास फक्त हाच फुटकल अंक 12 आणे 4 आणे चालू वर्षी जाहिराती घ्याव्यात असे मंडळाने ठरविल्यामुळे जाहिरात देणाऱ्यांनी करावी. आत्मबोधाचा